ठिकाण रत्नागिरी सिंधुदुर्ग वेंगुर्ला बंदर. दिवस 23 मे. गुरुवारी रात्री खलासी मच्छीमारांना लागणारा बर्फ घेऊन जाण्यासाठी बोट घेऊन बंदरात उतरले. यावेळी अचानक ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि अचानक बोटही डगमगायला लागली. कालांतराने बोट पलटी झाली. या बोटीत तब्बल 7 खलाशी होते. बोट उलटल्यानंतर 3 जणांनी पोहून किनारा गाठला खरा, पण 4 जण बेपत्ता झाले. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. सर, नेमकी ही दुर्घटना कशी घडली? 23 तारखेला संध्याकाळच्या वेळेला 9:30 सव्वा 9च्या आसपास काही मच्छीमारे आपले मच्छीमार जे असतात तिथे ट्रॉलर्स आता नांगर लावून ठेवलेले आहेत, कारण का आता पर्जन्य कालावधी असल्याने सगळे ट्रॉलर्स बंदराच्या आतमध्ये नेण्याचं काम चालू होतं. परंतु 9:30 सव्वा 9च्या दरम्यान जो वादळी वारा वगैरे पाऊस जो चालू झाला त्याच्यामुळं त्या लोकांना आज रात्री बाहेर बंदरामध्येच थांबणं, बंदराच्या शेजारीच थांबणं गरजेचं होतं. तर त्या बंदराच्या शेजारी मग त्या बोटीमध्ये जाण्यासाठी काही त्यांचं साहित्य बोटीवर पोहोचवण्यासाठी या छोट्याशा नौकेने 7 लोक चाललेले होते. गणेश कृपा या ट्रॉलरवरती ते चाललेले होते. तर ती ट्रॉलरमध्ये जात असताना वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ती बोट उलटल्यानंतर त्या बोटीमध्ये जे 7 व्यक्ती होत्या त्या 7 व्यक्तींपैकी 3 व्यक्ती ज्या आहेत त्या पोहत किनारीपर्यंत आले. बाकी 4 व्यक्ती या बेपत्ता झाल्याची दखल पोलीस कंप्लेंट केलेली आहे. कोकण म्हणजे निसर्गाची खाण. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि कोकणाचा समुद्र असो किंवा निसर्ग यात रममाण होतात. यामुळे उद्योगालाही चालना मिळते. वेंगुर्ला बंदर त्यापैकीच एक. भारतातील आयात निर्यातीचे प्रमुख बंदर मानले जाते. वेंगुर्ले बंदराचा मच्छी बाजारही लोकप्रिय आहे. गुरुवारी मच्छीमारांसाठी बर्फ आणण्यासाठी गेलेली बोट अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे डगमगली आणि दिशा भरकटल्याने उलटली. माहितीनुसार 3 खलासांनी समुद्र गाठला, तर शोध मोहिमेदरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला, तर 2 बेपत्ता होते. मात्र शनिवारी उर्वरित 2घांचेही मृतदेह सापडलेत. आता या प्रकरणामध्ये शासन नेमका काय लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.